पिंपरी चिंचवड शहरातील हॉटेल व मसाज पार्लरच्या आडून सुरू असलेल्या अवैध वेश्या व्यवसायावर पोलिसांनी मोठी कारवाई करत चिखली परिसरातील आदित्य लॉजवर छापा टाकला। या कारवाईत एकूण 9 पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून त्यापैकी एका महिलेला बांगलादेशातून तस्करी करून भारतात आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात कठोर भूमिका घेत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष आणि दहशतवाद विरोधी पथकाने 13 एप्रिल रोजी रात्री 11:30च्या सुमारास चिखलीतील लक्ष्मी चौक देहू आळंदी मार्गावरील आदित्य लॉजवर धाड टाकली। या कारवाईत लॉजमध्ये सुरू असलेला अवैध व्यवसाय उघडकीस आला। पोलिसांनी 9 महिलांची सुटका केली। सुटका करण्यात आलेल्या महिलांपैकी एक महिला बांगलादेशातून तस्करी करून भारतात आणल्याचे निष्पन्न झाले। संबंधित महिलेला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मायदेशी परत पाठवण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे। या घटनेमुळे शहरातील मानवी तस्करीचे जाळे किती गंभीर आहे याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे। या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कारवाईत लॉज व्यवस्थापक अशोक बाबूराव बाबर आणि कामगार अकिबुल मुल्ला यांना अटक करण्यात आली आहे। तर लॉज चालक सुदर्शन पवार, जागा मालक नाना बोराटे आणि मॅनेजर साहिल उर्फ शाहीन मंडल यांच्यावरही गुन्हे नोंदवण्यात आले आहेत। ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉक्टर शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, बसवराज तेली, पोलीस उपायुक्त डॉक्टर शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते, विकास राऊत, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली शेंडगे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली। शहरात हॉटेल, लॉज किंवा स्पाच्या नावाखाली अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर यापुढेही अशाच प्रकारे कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे।